30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदांकरिता होणाऱ्या कंबाईंड पूर्वपरीक्षेच्या तयारीकरता आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन करत आहोत। त्यामध्ये आपण ग्रुप सीचा गेल्या वर्षीचा पेपर जो आहे त्याचे पॉलिटीचे प्रश्न जे आहेत ते बघतोय आणि एका व्हिडिओमध्ये एक प्रश्न असं आपण बघतोय, कारण आपल्याला डिटेल सगळी चर्चा जी आहे ती त्याच्यावर करायची आहे। तर आज आपण प्रश्न क्रमांक 22 ग्रुप सीचा 2022 मध्ये जी पूर्वपरीक्षा झाली होती, जो पेपर आहे त्यातला प्रश्न क्रमांक 22 जो आहे त्याच्यावर बोलणार आहोत। बोर्डवरती तुम्हाला तो प्रश्न टाईप केलेला दिसत असेल, पण मी मागे म्हणालो तसं अगदी पहिल्या व्हिडिओपासून मी जे सांगतोय की तुमच्या हातामध्ये हा पेपर असायला पाहिजे। हे बोर्डवर जे लिहिलंय ते एक नमुना म्हणून समोर असावं, काहीतरी असावं म्हणून ते केलंय, परंतु तुमच्या हातात पेपर असणं आवश्यक आहे आणि वही पेन, कारण बोलता बोलताच जर तुम्ही त्याच्या नोट्स करत गेलात आणि बोलता बोलता तुम्ही त्याला प्रॉपर अरेंज केलं तर मग पुन्हा वेगळा अभ्यास करण्याची गरज तुम्हाला लागणार नाही। प्रश्न क्रमांक 22 जो आहे तो मी आधी वाचतो। मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मी तो वाचतो। ते वाचण्याचं कारण जे आहे तेही तुम्हाला कळेल। भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर टिंब 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील। मग त्यांनी खाली पर्याय दिलेत, निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून, निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून वगैरे। आता आपल्याला लगेच कळतं की निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून आहे का कुठून आहे, तर पर्याय क्रमांक 3 आपण बऱ्याच जणांनी हा अभ्यास केलेला असतो। तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, इंग्रजीमध्ये ज्याला आपण द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग आफ्टर इलेक्शन, निवडणुकीनंतर तिच्या पहिल्या बैठकीचा जो दिनांक निर्धारित केला जातो तेव्हापासून 5 वर्ष असं ते आहे। आपण एम लक्ष्मीकांतमध्ये वगैरे वाचलेलं असतं। मुद्दा जो येतो की आता इंग्रजी जर समजा आपण टेक्स्ट याचं वाचलं, काय आहे, अकॉर्डिंग टू आर्टिकल 243 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एव्हरी ग्रामपंचायत अनलेस डिझॉल्व्ड अर्लियर अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स शॅल कंटिन्यू फॉर 5 years फ्रॉम, पर्याय जो आहे उत्तर काय आहे, द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग आफ्टर इलेक्शन्स। हे कुठून येतं, हे जे टेक्स्ट यांनी घेतलंय याचा सोर्स काय आहे, आपण लक्ष्मीकांत वाचलेलं असेल तर ड्युरेशन ऑफ पंचायतींचा कालावधी 243E मध्ये हे दिलेलं आहे। 243E ड्युरेशन पंचायतींचा कालावधी हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये हे असणार ते 5 वर्ष कुठून मोजायचे तेही तिकडे दिलेलं आहे। पण माझा इंटरेस्ट जो आहे की त्यांनी हा प्रश्न डिझाईन करताना काय वापरलंय, तर त्यांनी सरळ भारतीय संविधानातलं 243E हे आर्टिकलच वापरलेलं आहे। कसं ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपण ते आर्टिकल जे आहे ना तेच बघूया। इथे मी ते आर्टिकल जे आहे त्याचा एक क्लॉज जो आहे तो लिहिलेला आहे, तुमच्या बोर्डवरती तो तुम्हाला दिसत असेल बघा, 243E ड्युरेशन ऑफ पंचायत, हे डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल आहे। त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत 1, 2, 3, 4 असे क्लॉजेस आहेत। तर याचा फक्त 1 जो क्लॉज आहे ना तो इथे लिहिला आहे, 2, 3, 4 मी लिहिलेले नाहीत, कारण आपल्याला ते क्लॉज वाईज विचारण्याची शक्यता कमी आहे। म्हणजे 243E मधलं 1 सांगा, 243E मधलं 2 सांगा, अशी शक्यता अजिबातच नाही आहे। पण प्रश्नाची भाषा तुम्ही जर पाहिलं तर कॉपीड अँड पेस्टेड फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन आहे डायरेक्टली। एव्हरी पंचायत अनलेस सूनर डिझॉल्व्ड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स शॅल कंटिन्यू फॉर 5 years इथपर्यंत त्यांनी दिलंय आणि इथलं जे आहे ते गाळलेल्या जागा भरा, फ्रॉम द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग अँड नो लॉंगर, आणि तसाचा तसा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे तुमच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं। म्हणजे हे जे टेक्स्ट आहे हे जसंच तसं त्यांनी संविधानातूनच घेतलेलं आहे। लक्षात येतंय, म्हणजे मुद्दा जो आहे की वापरलंय काय, तर संविधानाचं टेक्स्ट त्यांनी तिथे वापरलेलं आहे। लक्ष्मीकांत मधून याचा अभ्यास होत होता का, तर होता, पण सोर्स म्हणून ते कुठपर्यंत जाऊ शकतात याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे। कळतंय, 243E ड्युरेशन ऑफ पंचायत, तिथून त्यांनी ते कॉपी पेस्ट केलं आणि मग त्याचं मराठी भाषांतर जे आहे ते मराठीमध्ये तुम्हाला करून दिलं। कळलं, तर हा झाला पहिला मुद्दा, म्हणजे सोर्स सांगण्याचा मुद्दा। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातून सुद्धा देता येत होतं। आता याला जोडून चर्चा काय करणं अपेक्षित आहे, तर बेसिक जी चर्चा आहे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992, 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992, 73व्या घटना दुरुस्ती संबंधी जे काही आपल्याला इथं बोलता येत आहे, म्हणजे या प्रश्नाच्या संबंधीने ते आपण बोलूया।
73वी घटना दुरुस्ती कायदा 1992. मग ह्यांनी काय केलंय, संविधानामध्ये भाग 9 जो आहे तो इन्सर्ट केला. भाग 9 जो आहे तो इन्सर्ट केला आणि त्याच्यामध्ये 243 ते 243 ओ 243 to 243 ओ हा ओ आहे, हा शून्य नाही. हा आर्टिकलचा बंच जो आहे ना तो तिकडे येतो. भाग 9 243 to 243 ओ. आणि या 243 ते 243 ओ मधले काही महत्वाचे आर्टिकल जे आहेत ना ते आपले लक्षात असायला पाहिजे, कारण त्यांनी आज 243 ई विचारला. तुम्ही जर आपल्या जुन्या टेस्ट सिरीज पाहिल्या असतील तर मी अनेकदा जोड्या जुळवा किंवा वन लाइनर क्वेश्चन घेतलेले आहेत. ड्युरेशन ऑफ पंचायत हे याच्यामध्ये येतं. मग आणखी महत्वाचे आर्टिकल कुठले येतात, 243 ए मध्ये ग्रामसभा, 243 ए मध्ये जी तरतूद आहे तर हेही विचारलं जाऊ शकतं की वन लाइनर आम्हाला सांगा तुम्ही 243 ए मध्ये कशाची तरतूद आहे. ग्रामसभा नावाचे जे काही सगळं येतं त्याची तरतूद जी आहे ती 243 ए मध्ये आहे. 243 डी मध्ये काय येतं याला जोडून 243 डी महत्वाचं मी फक्त घेतो. रिझर्वेशन, या पंचायती राज संस्थांमध्ये आरक्षणाची काय तरतूद आहे, काय पद्धतीने आरक्षण जे आहे, कुठल्या समूहांना आरक्षण तिकडे दिलं जातंय तर ते कदाचित विचारलं जाऊ शकतं. 243 के आणखी जर आपण पाहिलं इम्पॉर्टंट काय येतं याच्यामध्ये 243 के निवडणूक जे काही आहे या पंचायती राज संस्थांची निवडणूक त्या संदर्भातलं हे आर्टिकल, ज्याच्यामध्ये मग राज्य निवडणूक आयोग, स्टेट तुमचं जे काही इलेक्शन कमिशन आहे या राज्य निवडणूक आयोगाची तरतूद सुद्धा या 243 के मध्ये आपल्याला मिळते. 243 ए ग्रामसभा, 243 डी आरक्षणाची तरतूद, 243 के काय आहे राज्य निवडणूक आयोग किंवा निवडणुकीची तरतूद, 243 ई आत्ता पाहिलं की पंचायती संस्थांचा कालावधी, 243 आय जर पाहिलं 243 आय काय आहे राज्याचा तुमचा वित्त आयोग, स्टेट फायनान्स कमिशन जो या पंचायती राज संस्थांच्या वित्तीय संदर्भात काहीतरी शिफारशी करेल प्रोव्हिजन संदर्भात, तर राज्य वित्त आयोग 243 आहे. तर ह्या किमान ह्या गोष्टी ज्या आहेत या प्रश्नाच्या आजूबाजूच्या आपल्या लक्षात असायला पाहिजेत. पुढचा मुद्दा येतो 73च्या बाबतीत आणखी काय काय आपल्याला म्हणता येतं की त्यांनी या पंचायती राज संस्थेला काय केलं, घटनात्मक दर्जा जो आहे तो दिला. पंचायती राज संस्थेला मुद्दा नंबर 1 घटनात्मक दर्जा दिला. आता हे काही तुमच्या मनावर राहिलेलं नाही की तुम्ही कधी उभारायच्या कधी उभारायच्या नाहीत, नाही, घटनेमध्ये त्याला आता सांगितलंय तर त्यामुळं तुमच्यावरती ते कंपल्सरी झालं. म्हणजे एका अर्थानं पंचायती राज संस्थांची निर्मिती ही जस्टिसिएबल झाली, तुम्हाला त्यांची निर्मिती करणं आता भाग आहे. आणखी काय काय तरतुदी केल्या की त्रिस्तरीय पंचायती राज संस्थांची जी संरचना आहे ती 3 टायर सिस्टीम, त्रिस्तरीय संरचना त्यांनी तयार केली की ग्रामीण पातळी म्हणजे गावाच्या पातळीवर तुम्ही म्हटलं तर ग्रामपंचायत येते, विलेज पंचायत, इंटरमिडिएट ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती म्हणतो, आणि जिल्हा पातळीवर जी येते ती तुमची जिल्हा परिषद. लक्षात येतंय. सो या 2-3 गोष्टी ज्या ज्या बेसिक मी सांगितल्या, बाकी फार मी बोलत नाही. आणि आणखी काय, आर्टिकल 40 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी मधलं अनुच्छेद 40 है ना, ज्यांना आपण गांधीवादी तत्वामध्ये टाकतो की या आर्टिकल 40 मध्ये जे गांधीवादी तत्व आहे, गांधी विचारांवरती आधारित असलेलं जे तत्व आहे टू ऑर्गनाइज विलेज पंचायत, की राज्य संस्थेनं काय करावं, या ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांच्या निर्मितीला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं पाहिजे. या गांधीवादी विचारावर आधारित असलेल्या या तत्वाला, अनुच्छेद 40च्या तत्वाला एक प्रकारे मूर्त स्वरूप जे आहे प्रत्यक्षात आणण्याचं काम जे आहे या 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 केलेला आहे. ही बेसिक माहिती आपण 243 ई वरच्या या प्रश्नाद्वारे डिस्कस करत आहोत. लक्षात येतंय. आता पुढचा मुद्दा, काही महत्त्वाचे आर्टिकल जेव्हा डिस्कस केल्यानंतर 243 ई मध्ये मग फक्त एवढीच तरतूद आहे का की 5 वर्ष, कुठून 5 वर्ष, तर त्या पहिल्या बैठकीचा जो दिनांक निर्धारित केला आहे तिथून पुढे 5 वर्ष इतका तुमच्या त्या पंचायती संस्थेचा, प्रश्नामध्ये त्यांनी ग्रामपंचायत असं म्हटलंय पण ओव्हरऑल त्या पंचायती राज व्यवस्थेमधल्या पंचायती संस्थांमध्ये इंटरमिडिएट असेल किंवा मग तुमची डिस्ट्रिक्ट लेवलवर असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्याचा कार्यकाळाचा मुद्दा जो आहे तो याच्यामध्ये येतो. मग याच्यात आणखी 2-3 मुद्दे येतात. पहिला मुद्दा आपण पाहिला की 5 वर्ष फ्रॉम द डेट ऑफ इट्स फर्स्ट मीटिंग जी डिसाईड केलेली आहे. मग आता आणखी मुद्दा जो येतो तो त्याच्या इलेक्शन आणि डिझोल्युशन संदर्भात. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे की तुम्ही तिथे इलेक्शन घेण्यासंदर्भातल्या काही तरतुदी ज्या आहेत ना ड्युरेशनच्या संदर्भात त्या दिलेल्या आहेत. मग पहिली तरतूद काय आहे की तुम्ही इलेक्शन घेतलं पाहिजे बिफोर द एक्सपायरी ऑफ 5 इयर्स, म्हणजे जी तरतूद या 243 मध्ये केली आहे तर पहिली तरतूद काय येते तिथे आणखी की तुम्ही इलेक्शन घेतलं पाहिजे. हा 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे हा संपण्याच्या आत तुम्ही नवीन पंचायती संस्था जी आहे कन्स्टिट्यूट करण्यासाठी इलेक्शन घ्यायला पाहिजे. ही झाली तुमची रेग्युलर प्रोसिजर. आता असंही होऊ शकतं
की ही जी पंचायती राज संस्था तिथे बसलेली आहे, एखादी ग्रामपंचायत आहे, तिने तिचा हा 5 वर्षांचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण होण्याच्या आत ती डिझॉल्व्ह झाली, विसर्जित झाली, तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला काय करावं लागू शकतं, तिथे नवीन पंचायती संस्थेसाठी इलेक्शन घ्यावं लागेल, ज्याला आपण प्री मॅच्युअर डिझोल्युशन म्हणतो. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या आतच ती डिझॉल्व्ह होऊन गेली. मग आता या प्री मॅच्युअर डिझोल्युशनच्या मध्ये पुन्हा 2 केसेस येतात. पहिली केस काय, की जर ती पंचायती राज संस्था जी आहे ती त्या 5 वर्षांच्या आत डिझॉल्व्ह झाली, पण ती कशी, कोणत्या वेळेला डिझॉल्व्ह झाली, तर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या आधीचे जे 6 महिने आहेत, म्हणजे 4.5 वर्षांचा जो सुरुवातीचा कालखंड आहे, त्या 4.5 वर्षांच्या आत जर ती डिझॉल्व्ह झाली आणि मग तुम्ही जर ते इलेक्शन घेतलं, म्हणजे समजा 4 वर्ष तिला झाले, तिच्या पहिल्या मीटिंगपासून 4 वर्ष पूर्ण झाले, आता 1 वर्ष बाकी आहे, लक्षात येत आहे, तर या 1 वर्षाचा उर्वरित कालावधी जो आता पूर्ण तुम्हाला करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथे इलेक्शन घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तो 1 वर्षांचा कालावधी बाकी राहिलेला असताना इलेक्शन घेतल्यानंतर जी नवीन पंचायती संस्था तिथं येईल, जे नवीन सदस्य येतील, त्या नव्या पंचायती संस्थेचा जो कार्यकाळ असेल तर तो रिमाइंडर कालावधी असेल. म्हणजे नव्यानं अशा पद्धतीनं स्थापन झालेली पंचायती संस्था ही पुन्हा नव्यानं 5 वर्षांचा कार्यकाळ उपभोगणार नाही. तिला जो कालावधी मिळेल तो रिमाइंडर टर्म जी आहे ती मिळेल. पण याच्यासाठी अट काय, त्या आधीच्या पंचायतीचं जे डिझोल्युशन आहे ते 4.5 वर्षांच्या आत, म्हणजे त्या शेवटच्या 6 महिन्यांच्या आतमध्ये झालेलं असता कामा नये. सुरुवात झाल्यापासून 4.5 वर्षांपर्यंत ते झालं तर मग तुम्ही ते घेऊ शकता. जर शेवटच्या 6 महिन्यांच्या ड्युरेशनमध्ये ती डिझॉल्व्ह झाली जुनी पंचायती संस्था, तर मात्र तुम्हाला उर्वरित 2 महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी नव्यानं पंचायत निवडणुका ज्या आहेत त्या घेण्याची गरज नसते. तुम्ही त्याच्यानंतर घेतल्या की मग पुढे ते नवीन कार्यकाळ जे आहे ते उपभोगायला ती तरतूद तिकडे येते. लक्षात येतं. त्यामुळं 6 महिनेच जर तुम्हाला उरलेले असतील आणि तुम्ही डिझॉल्व्ह झाला, 5 महिने उरलेले असतील, 4 महिने उरलेले असतील, तर मात्र त्या उर्वरित काळासाठी नवीन पंचायत आणण्याची गरज नाही. आणि परंतु तुम्ही त्या 6 महिन्याच्या आतच कधीतरी डिझॉल्व्ह होऊन गेलात तर मात्र उर्वरित कालासाठी नवीन पंचायतीच्या इलेक्शनची तरतूद तुम्हाला करावी लागते. लक्षात येतं. ह्या 2-3 महत्त्वाचे मुद्दे सुद्धा 243E मध्ये दिलेले आहेत. मी पुन्हा रिवाइज करतो. 5 वर्षांचा कार्यकाळ येतो, डेट जी आहे ती आपण आता प्रश्नात पाहिली. दुसरा मुद्दा एक्सपायर, हा 5 वर्षांचा कार्यकाळ एक्सपायर होण्यापूर्वी तुम्हाला इलेक्शन घेणं गरजेचं असतं. पुढचा मुद्दा, जर डिझोल्युशन झालं तरीही तुम्हाला इलेक्शन घेणं गरजेचं असतं. आणि डिझोल्युशनमध्ये पुन्हा 2 मुद्दे, 6 महिन्यांचा पिरियड बाकी असताना आणि त्याच्यापेक्षा जास्त पिरियड बाकी असताना. जर 6 महिन्यांपेक्षा आणि किंवा त्याच्यापेक्षा कमी पिरियड तुमचा बाकी असेल तर नव्यानं इलेक्शन घेऊन त्या उर्वरित काळासाठी पंचायत संस्था बसवण्याची गरज नाही. जर त्याच्यापेक्षा जास्त काळ तुमचा बाकी असेल तर मात्र इलेक्शन घेऊन त्या उर्वरित काळासाठी नवीन पंचायत संस्था काम करेल. लक्षात येत आहे. तर ह्या तरतुदी 243E मध्ये आहेत. एवढं बोलल्यानंतर किमान एवढं लक्षात राहिलं पाहिजे की 243E मध्ये पंचायत संस्थांच्या कालावधीबाबत काही ना काही तरतूद केलेली आहे. आणि आता जे आपण 243A बद्दल बोललो, D बद्दल बोललो, K बद्दल बोललो, I बद्दल बोललो, E बद्दल बोललो, हे आत्ताच्या आत्ता पाठ व्हायला पाहिजे. लक्षात येतंय. जुन्या प्रश्नांच्या डिस्कशनमध्ये जे बोललं जातंय ना, हे येणाऱ्या 30 एप्रिल रोजीच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण फक्त तो प्रश्न डिस्कस करत नाही आहोत, त्याच्या आजूबाजूचं बरंचसं डिस्कस करत आहोत. त्यामुळे आपली चर्चा केवळ त्या प्रश्नाच्या 4 पर्यायांभोवतीच केंद्रित राहत नाहीये, आजूबाजूचाही अभ्यास आपण करतो आहोत. आणि जेव्हा PYQ डिस्कशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं डिस्कशन तुम्ही करा, तुम्ही ते प्रश्न पहा, असं जेव्हा मी सांगत असतो तेव्हा मला हे अभिप्रेत असतं की याच्याद्वारे तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचा खूप सगळा अभ्यास जो आहे तो तिकडं होऊन जाईल. आणि प्रश्न जुना आलेला असल्यामुळे आपला फोकस जो आहे तो अधिक स्ट्रॉंग असतो. त्यामुळे त्यातली जी तथ्य असतात ती आपल्याला पटकन पाठ होतात. जे लोक आता टेस्ट सिरीजला आहेत आपल्या कंबाईनच्या 10 जानेवारीला जी सुरू झाली, मला वाटतं 31 जानेवारीला आपला पुढचा सेकंड पेपर आहे, तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने ही PYQची तयारी केली तर टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा त्यांना ॲडिशनल बेनिफिट जो आहे तो त्याचा घेता येईल. नवीन पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23 घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.